नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या न्यूज। आज राजीनामा दिला आणि मुख्यमंत्री स्वीकारला। मी 2.5 महिन्याच्या अगोदर पहिल्यांदा महाराष्ट्रात मी होतो। त्यांनी सांगितलं की धनंजय मुंडेंना नुसता राजीनामा तरी द्यायला नाही पाहिजे, तर धनंजय मुंडेंची हक्कलपट्टी व्हायला पाहिजे। असो 2.5 महिन्याच्या नंतर त्यांनी राजीनामा दिला, पण राजीनामा देऊन विषय संपत नाही। सरकारने ज्या पद्धतीने SITच्या माध्यमातून असेल किंवा अनेक यंत्रणाच्या माध्यमातून असेल जो तपास केलेला आहे, त्याच्यापेक्षाही पुढे जाऊन सखोल तपास होणं गरजेचं आहे। आणि ह्याच्यामध्ये वाल्मिक कराडाच्या पासून आणि कोण त्याच्यामध्ये लोक हे दडलेले आहेत त्या क्रूर हत्येच्या माध्यमातून, किंवा हे जी दहशत या बीडमध्ये निर्माण केलेली आहे, हे सगळ्यांना पुढे आणणं गरजेचं आहे। म्हणून नुसतं धनंजय मुंडेचा राजीनामा झाला याच्यावर चर्चा नुसतं चर्चा करत राहण्यापेक्षा पुढं सरकार काय करणार आहे आणि या पद्धतीने क्रूर हत्या झालेली आहे ते काल समोर अनेक पिक्चरच्या माध्यमातून अनेक व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलेले आहे। तुम्ही नेमकं पुढे कसं जाणार आहे त्याच्यावर सुद्धा सविस्तर पद्धतीने सरकारने सांगावं। तिथं कोणाचं अभिनंदन कोणाचं कौतुक करण्यापेक्षा महाराष्ट्राला या शिवाजी महाराजांच्या शाहू फुले आंबेडकरच्या महाराष्ट्राला न्याय मिळण्यासाठी तुम्ही लवकरात लवकर सगळे निर्णय घ्यावेत अशी माझी सरकारला सूचना आहे। ज्या पद्धतीने गावी गेल्यावर मी पहिला होतो महाराष्ट्रात, त्यांनी सांगितलं की वेळ घालू नका आणि राजीनामा नाही यांची हक्कलपट्टी करायला पाहिजे। 2-2.5 महिने घालवलेत आणि वर हा माजी मंत्री म्हणतो की माझ्या वैद्यकीय माझ्या अडचणीच्या मी राजीनामा देतो। किती मगरूरपणा आहे, एवढं होत सुद्धा हा मगरूरपणा, ह्याच्यावर का कोण बोलत नाही? देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील, पहिल्या दिवशीपासून मी सांगत होतो। काल सुद्धा अजितदादा म्हटले नंतर बोलतो। देवेंद्र फडणवीस सुद्धा नुसतं ऐकून घेत होते। आणि म्हणून महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने मला कुठल्या दुसऱ्या राज्याशी तुलना करायची नाहीये, पण महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने सुसंस्कृत महाराष्ट्र ठेवायचं असेल तर कडक ते कडक कारवाई पाहिजे। राजीनामा नुसतं घेऊन चालणार नाही। एकीकडे गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष घालणं गरजेचं आहे। तर कोरटकर सुद्धा धाडस कशी होती शिवाजी महाराजांच्या बद्दल, छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल जे तो बोलून गेला व त्याच्या मागे काय भूमिका नेहमी त्याच्या डोक्यासमोर ज्या गोष्टी नेहमी घडत असतात ते त्याच्या तोंडात व्यक्त झाल्या। असे लोक महाराष्ट्रात कसे राहू शकतात आणि याच्यावर का प्रतिक्रिया देत नाही, का विलंब लावतात? पुढे जे जसं पाहिजे तसं महाराष्ट्र बोलायचं, शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात बोलायचं, हे फार वाढत चाललेलं आहे। अनेक आहेत, राहुल सोलापूरकर असतील, कोरटकर असेल, या लोकांना चोप द्यायला पाहिजे। अब्बू आझमींनी देखील काल एक वक्तव्य निवेदन दिलं सुद्धा उपयोग आहे म्हणजे पदावर राहून राज्यात अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।